अतिवृष्टीमुळे 3 दिवसापासून अतिदुर्गम नक्षल प्रभावित भामरागडाचा संपर्क तुटलेला असताना रविवारी पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली। मात्र मातेला रक्ताची गरज भासली। पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या। अशा परिस्थितीत बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवताना आरोग्य विभागाची तत्परता व खाकी वर्दीने दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे। मंतोषी गजेंद्र चौधरी असे या महिलेचे नाव आहे। 8 सप्टेंबर रोजी तिला प्रसव वेदना जाणू लागल्या। मात्र याच वेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। भामरागडचा संपर्क तुटला होता। माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतही एकमेव पिशवी उपलब्ध होती। ती हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आली। आरोग्य व पोलीस विभागाच्या समन्वयामुळे अतिदुर्गम भागात उत्स्फूर्तपणे वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यश आले व मंतोषी चौधरीवरील धोका टळला। आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढून तिला दवाखान्यात आणले। आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांना मदत केली। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मुकेश कावडेची रिपोर्ट, गडचिरोली। आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते। मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण थँक्यू मॅम। आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण-तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत। 3 ते 12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले। आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहेत। दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।